साहेब काय नेमकं नावाचं भूत जे सैराट सुटलेलं आहे. मुंबईमध्ये धुमाकूळ घालतायत, ते ठाण्यामध्ये धुमाकूळ घालतायत, ते म्हाडामध्ये धुमाकूळ घालतायत, एसआरएमध्ये धुमाकूळ घालतायत. मी महाराष्ट्र झाल्यानंतर माझ्या मेहनतीच्या पैशातनं घर घेतलं. ते घर कोणी डेव्हलप करायचं ते ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ही मुंबईतली कथा. आता ठाण्यातली कथा आहे आज या ठाणे शहरात 4000 एकरवर क्लस्टरचं डेव्हलपमेंट होतं. आज या ठाणे शहरात 30 MLD पाणी आपण रोजच्या शॉर्टेज आहे. रेनी सीझनमध्ये टँकरचं पाणी चालू आहे आणि असं असताना 12चा FSI देऊन 4000 एकर डेव्हलप करून ठाण्याला विकायला काढलंय आणि त्याचा विरोध करायला राष्ट्रवादीची लोक आज या ठिकाणी आले. आणि आमच्याबरोबर क्लस्टरमध्ये बाधित जी लोक मध्ये आनंदनगरची असो, मानपाड्याची असो, कृष्णानगरची असो, खोपटची असो, ही सगळे लोक बरोबर सहभागी झालेले. एक SPV तयार झालेली आहे. त्या कंपनीबद्दल कोणाला काही माहिती नाही, पण त्या कंपनीच्या मार्फत हे क्लस्टर डेव्हलपमेंट होणार आहे. आमचा या कंपनीला विरोध आहे. महासभेच्या ज्या हक्क आहेत ते काढून एका कंपनीला देण्याचा हा डाव आहे. पण ठाण्याच्या नागरिकांनी डोळे बंद करून ऐकून घ्यायचं. हे दिवस आता संपले. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल. तसंच आमच्या मनात काही प्रश्न आहेत की महानगरपालिकेने 130 कोटी रुपये या क्लस्टरला दिले. तो खर्च कशावर झाला आणि दिले कशाला आणि का दिले? आणि 130 कोटी तुम्ही आज ठाण्यातल्या गरीब लोकांचे 12% आणि 20% प्रॉपर्टी टॅक्स वाढवत आहे. आणि असे 130 कोटी रुपये तुम्ही एका क्लस्टरच्या एका प्रायव्हेट कंपनीला देताय. नावं जाहीर करा. याच्या मागे कोण आहे? जी कंपनी SPV बनवत आहे त्याच्यामध्ये नावं जाहीर करा. आम्ही 12चा FSI तुम्हाला घेऊन देणार नाही. गरिबांना घर मिळालंच पाहिजे त्याच्या मागे आम्ही सगळे आहोत. पण गरीब राहिले बाजूला आणि हे कमर्शियल आणि बिल्डरला सगळं खुशाल घालायचं. आपल्या आवडीचा बिल्डर आणायचा, त्याच्याशी आधी सेटलमेंट करायचं आणि मग त्याला द्यायचं, असा डाव आहे. प्रश्न एवढाच आहे. जसं मनोजनी सांगितलं तसं की 30 MLD पाणी आज कमी. आज ठाण्याला पाणी मिळत नाही. रस्त्यावरती ट्रॅफिक कसं आहे तुम्हाला, ही सगळी परिस्थिती असताना तुम्हाला रस्ते बुजवायला, रस्ते नवीन करायला पैसे नाही. नगरसेवक निधीला कट मारलाय. नगरसेवकांना माहीत पण नसेल. 30%चा आदेश आला. हे नगरसेवक निधी किती होता? 1 कोटी 1.5 कोटी. म्हणजे आता यांना देणार किती? 50 लाख रुपये प्रभाग सुधारणा. त्याला कट मारला. मग 130 कोटी रुपये कोणाच्या खिशात म्हणून त्या कंपनीला दिले? म्हणजे काही करून पैसे जमवायचे. हा जो काय प्रकार गेले अनेक वर्ष ठाण्यात चालू आहे, मेट्रो, रिंग रेल्वे, काय रस्ते, अरे कशासाठी? एका प्रोजेक्टमध्ये 3-3 हजार झाडं कापतात. ठाण्यामध्ये कधी एवढी गरमी होती का? त्यामुळे ठाण्याचा वाटोळा करण्याचा डाव आहे हा. रिंग रेल्वे, मोनोरेल, रिंग रोड, आता काय हे क्लस्टर. आज उघडकीला आलं क्लस्टर. आज हरित लवादाने निर्णय दिला आज की 200 एकर जमिनीवरती हे कचरा टाकत होते. आता तिथे बिल्डिंग बांधण्याचा प्लॅन सुरू केलाय. हरित लवादाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय. दिव्यामध्ये हा प्रकार घडलाय. म्हणजे कांदळ म्हणत अशी तोडली आहेत राजकीय आशीर्वादाने की विचारता सोय नाही. कशातच काही राहिलं नाही. ठाणेकर बिचारे मतं देतात. त्या मताचा फायदा घेऊन हे जे नंतर काय लुटालूट करतात, दरोडा घालतात, त्या दरोड्याला काय बाण सुमारच राहिले. सर यामध्ये कोण सामील आहे? आता आपण अधिकाऱ्यांची चर्चा केली. बऱ्याच गोष्टींवरती त्यांना या अधिकाऱ्यांचं बिचाऱ्यांचं काय एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला की 50% मालकी हक्क नसताना ही लोक जातात. LOI दिला कोणाच्या अधिकारावर? कुठल्या कंपनीला LOI दिला? तो LOI घेऊन घुसतो. आता माझंच आहे, मीच करणार आहे, आता तुम्ही घरी खाली करा. अरे काय
गरिबांचं तोंड दाबूनच टाकायचे आहेत का तुम्हाला? चांगल्या शाळा तोडल्या, आरोग्य केंद्र तोडून टाकलं आमच्या मंत्रालयाला. आणि चांगले समजत जे एलओआय घेऊन जातात आणि तिथे लोक जातात ते महानगरपालिकेचे आम्ही कर्मचारी आहे म्हणून त्यांच्याकडे खोटे बिल्ले आणि हेच असतात गळ्यामध्ये. म्हणजे जे जंतर मंतरवर दिसतं ना लाठीमार करताना ते कोण फालतू गुंड आणले होते, पोलिसांच्या मध्ये उभे राहून तेच लाठ्या मारत होते, अशी परिस्थिती ठाण्यामध्ये सुरू आहे. दुसरा एक विषय असा आहे की जो पहिलाच क्लस्टर सुरू झाला त्याच्यावर टीडीआर पण साहेब जनरेट झाला आणि माझ्या बातमीनुसार 8चा टीडीआर जनरेट झाला. तो टीडीआर विकलाही गेला. नेपच्यून नावाची कंपनी आहे, नेपच्यून. चांगला आवाज आपल्या. आणि जे हे विचारतात याच्या मागे कोण आहेत, तर ते 2 लोक ह्या सगळ्या क्लस्टरच्या मागे आहेत आणि त्यांची नावं आम्ही पुढच्या आज ना 10-15 उद्या दिवसात आज ना उद्या म्हणजे सगळे हे सगळे माझ्या भाषेत सांगायचं तुम्ही चालवा, हागलेलं वरती येतच.